सर्वांना माझा नमस्कार. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या भारताच्या ऐतिहासिक असेल, राजकीय असेल, कुठलाही विषय असेल, तुम्हाला आठवत असतील बऱ्याचशा काही दंतकथा आपल्या या भारताच्या अवतीभोवती फिरत असतात नाही का. बऱ्याचशा काही दंतकथा आहेत ज्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं पण कधी कधी कठीण होऊन जातं. तसंच कधी कधी वाटतं ही खरंच दंतकथा आहे का, खरीच ती कथा आहे, याच्यावरती पण आपल्याला कधी कधी शंका निर्माण होते नाही का. आज तसाच एक विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलो. म्हणजे तुम्ही ऐकला असेल कुठंतरी, निळवंती हा एक ग्रंथ होता ज्याला की बंदी भारत सरकारनं एक असा पहिला ग्रंथ आहे ज्याच्यावरती भारत सरकारनं बंदी घातली. म्हणजे विचार करा की नक्की या ग्रंथाचा पूर्व भाग काय आहे, आज आपण ते जाणून घेऊया. तर नमस्कार, मी सचिन सूर्यवंशी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर या निलावंती या ग्रंथावरती आज आपण सविस्तर थोडंसं चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, एक अशी दंतकथा म्हणा किंवा त्याला वास्तविकता म्हणा की एक पुस्तक, एक ग्रंथ ज्याच्यामुळं मृत्यू होऊ शकतो, हे खरंच ऐकलं तर विश्वास बसणार नाही. पण ही कथा आहे ही की वास्तविकता आहे का, हे दंतकथा काय आहे नक्की, याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या गोष्टी असतात, त्या काही क्लेरिफिकेशन नाही त्या गोष्टीवरती. तर या पाठीमागं जाऊन आपण बघूया की नक्की हे काय विषय आहे. तर मित्रांनो, हा जो नीलावंती जो ग्रंथ आहे तो मुळात कर्नाटकी म्हणजे कन्नडी भाषामध्ये काहीतरी लिहिलेला आहे ओरिजिनल. तर आपण असं समजूया की ती एक मुलगी होती जिचा जन्म भारत देशातल्या कर्नाटकमध्ये कुठल्या तरी एखाद्या शहरात झाला असेल. कारण की तो जर ग्रंथ कन्नडी भाषेत लिहिलेला आहे तर तिचा साहजिकच आहे की जन्म तिचा कर्नाटक या राज्यात झाला असेल, कुठला तरी तालुका असेल, कुठला तरी जिल्हा असेल, XYZ आपण ते धरूया. तर विषय असा होता की त्या निळावंतीला ती सामान्य मुलींपेक्षा एक खूप वेगळी मुलगी होती. का वेगळी होती? तिला काय शिंग होते का, तिला काय दाढी मिशा होत्या का? तर नाही. तर नॉर्मली जे आपल्याला ऐकायला बोलायला येत नाही कुठलं, की झाडांचं बोलणं आपल्याला ऐकायला येतं का? नाही. पशुपक्ष्यांचं बोलणं आपल्याला ऐकायला येतं का? नाही. मुंग्यांचं नाही. तर ही वेगळी का होती? तर यासाठी वेगळी होती की तिला झाडांचं बोलणं ऐकायला येत होतं आणि ती झाडांसोबत फेस टू फेस बोलायची, मुंग्यांसोबत बोलायची, पक्ष्यांसोबत बोलायची, जनावरांसोबत बोलायची, म्हणजे जेवढ्या पण येवण्या आहेत या सगळ्यांसोबत ती संभाषण करायची. एवढंच नाही तर ती भूतप्रेतांशीही पण बोलायची. म्हणजे विचार करा की एक इमॅजिन करा की तुम्हाला एखाद्या वाघासोबत बोलता येतं आणि हे त्यांचे फ्रेंड होते, मित्रासारखं बोलायचे. ह्याच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट आहे की काय ते भव्य दिव्य, काय काय ते अभ्यास असेल. पण या सगळ्या गोष्टी सुरू असताना तिच्यातला हा वेगळेपणा तिनं तिच्या एका पुस्तकामध्ये लिहून ठेवला होता. म्हणजे ती लिहून ठेवायची की ती कसं बोलतीये, झाडांसोबत ती कसं बोलतीये, मुंग्यांसोबत ती कसं बोलतीये, पक्ष्यांसोबत कसं बोलतीये, जनावरांसोबत कसं बोलतीये. तर याच्याबद्दलचा जे जे पण काही सिक्रेट होते हे सिक्रेट तिनं एका पुस्तकामध्ये लिहून ठेवले होते. तर मित्रांनो, असं सांगितलं जातं आहे की कालांतराने हे तिच्यातला वेगळेपणा असेल, तिच्यातला ही जी गोष्ट होती की मुंग्यांसोबत बोलणं, झाडांसोबत बोलणं, पक्ष्यांसोबत बोलणं, या साहजिकच भूतांसोबतही ती बोलायची. तर एवढं काही असताना तिला काही आत्मांनी असेल, भूतप्रेतांनी असेल, तर तिला त्यांनी सांगितलं की हे बघ म्हणले, निळवंती, तू काय आमच्या या भागातली नाही आहेस. म्हणजे तू ज्या ठिकाणी आली आहेस हे भागच तुझा नाही आहे, तू चुकीच्या ठिकाणी आलेली आहेस, तुझा जन्मच चुकीच्या ठिकाणी झाला आहे, तू 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 इकडची नाहीच आहेस. मग निलावंती म्हणली की बाबा मग मी कुठली आहे, मला तरी सांगा, मी कुठं जायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने त्या आत्मांनी, त्या भूतांनी तिला तिचं मार्गदर्शन केलं आणि तिला ती ज्या विश्वात तिनं असायला पाहिजे त्या विश्वात तिला त्यांनी पाठवून दिलं असताना मात्र तिनं जे मागे लिहून ठेवलेला जो ग्रंथ आहे की या ग्रंथातला जो विषय होता की मी जे बोलतीये मुंग्यांशी, किड्यांशी, प्रेतांशी, झाडांशी,
तर याचं जे सिक्रेट होतं हे तिनं लिहून ठेवलेलं होतं. तर ती म्हणली की हे जाताना मी इथं देऊन जाते. तर तिनं काय केलं, तिथं जाताना तिनं एका विश्वासू व्यक्तीजवळ हे सिक्रेट पूर्ण तिनं देऊन टाकले आणि ती तिचं निघून गेली. पण ती निघून गेल्याच्या नंतर माघारी असं झालं की त्या ग्रंथाचा चुकीचा वापर व्हायला लागला. म्हणजे हा ग्रंथ वाचल्याच्या नंतर या आपसूक त्या आत्मसात होत गेल्या गोष्टी प्रत्येकाला, बऱ्याच जणांना, की किड्यांसोबत मुंग्यांसोबत कसं बोलायचं, संभाषण करायचं, त्यांचं ऐकायचं. तर याचा कुठंतरी गैरवापर होत गेला. आणि जेव्हा ह्या गोष्टी नीलावंतीला कळाल्या तर नीलावंतीचा राग हा अनावर झाला. तिला ह्या गोष्टी अजिबात पटल्या नाही. तिला वाटलं की माझ्या चांगल्या कामाचा, चांगल्या लिहिल्याचा कुठंतरी गैरवापर होत आहे आणि तो गैरवापर कुठंतरी टाळला गेला पाहिजे असं नीलावंतीला वाटलं. आणि नीलावंतीनं मग काय केलं की त्या ग्रंथाला शाप दिला. होय, तो जो नीलावंती ग्रंथ आहे जो तिनं लिहिला होता नीलावंतीनं, तर हा नीलावंतीनंच त्या ग्रंथाला शाप दिला की जर कुणी या ग्रंथाचं पूर्ण वाचन करेल, लक्षपूर्वक आहे का, जर कुणी या ग्रंथाचं पूर्णपणे वाचन करेल आणि जर कदाचित त्याला या संपूर्ण गोष्टी आत्मसात झाल्या आणि त्याचा जर त्यांनी गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तर तो मृत्युमुखी पडेल. आणि जर कुणी अर्ध जरी या ग्रंथाचं वाचन केलं तर तो मनोरुग्ण होईल. हो मित्रांनो, या पद्धतीचा तिनं श्राप दिला. श्राप दिल्याच्या नंतर कोणाची हिंमत झाली नाही त्या ग्रंथाला वाचण्याची. मध्यंतरीच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी, बहुतेक अशी चर्चा आहे, त्याच्यावरती मी सांगू शकत नाही की हे खरं आहे की खोटं आहे की काय आहे, कथा आहे, कुणी पाहिलं, मी तर नाही पाहिलं, पण असंच कोणाकडून तरी ऐकत 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 मी असं ऐकलंय की स्वामी विवेकानंदांनी देखील नीलावंती हा ग्रंथ वाचायला घेतला होता आणि याच ग्रंथामुळं त्यांचा मृत्यू झाला, असं देखील एक ऐकण्यात येते. आता ते खरं आहे की खोटं आहे त्याबद्दल मी मात्र तुम्हाला सांगू शकत नाही. तर आपल्यापैकी किती लोकांना या ग्रंथाबद्दल आणि या दंतकथेबद्दल माहिती आहे तर मला कृपया तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि खरंच या ग्रंथामध्ये असं काय आहे की जे वाचल्याच्या नंतर खरंच माणूस पागल होतो किंवा मृत्युमुखी पडतो. या ग्रंथाबद्दल तुम्हाला जे पण काही माहिती असेल आणि ते मला नक्की कळवा. सध्याच्या घडीला काही ग्रंथ बाजारामध्ये उपलब्ध आहेत नीलावंती नावाचे, ते खरंच ओरिजिनल आहेत का की डुप्लिकेट आहेत का, ओरिजिनल भारत सरकारने 1935ला का 32ला काहीतरी बंद केलेलं आहे ते खरं आहे. तुम्हाला यापैकी जे पण काय माहिती असेल ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जे मी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.